नमस्कार, मी आकाश चव्हाण, तेरनाकाठ न्यूज चॅनल धाराशिव। मी तुम्हाला वेगवेगळे विषय वेगवेगळ्या चर्चा आपल्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो। तर आज आपण आलेलो आहोत दक्षिणचा राजा ज्योतिबा या ठिकाणी। तर आज आपण येथील पुजारी मंडळ यांच्याशी काही विषयावर चर्चा करणार आहोत। नमस्कार। नमस्कार। या ठिकाणी जो दैनंदिन जीवनक्रम असतो तो कशा प्रकारचा असतो? दैनंदिन जो दिनक्रम जो आहे तो रोजचा दैनंदिन कार्यक्रम चालणारा वेगळ्या पद्धतीत आणि नवरात्रोत्सवात मेन यात्रा काळात आणि श्रावण शुद्ध षष्ठीला त्यावेळेला दैनंदिन कार्यक्रमामध्ये थोडासा बदल होतो। रोजचा दैनंदिन जो कार्यक्रम आहे तो महाघंटानाद करून दरवाजे खुले केले जातात। देवाचा पलंग काढून 5 वाजेपासून पाद्यपूजा, 5 ते 6 काकड आरती होते। 6 नंतर परत 7:30 8 ते 9 हा पंचामृत अभिषेक केला जातो। त्यानंतर 9 ते 10 नाथांचे अलंकार, नाथासहित इतर परिवार देवता आहेत त्यांचे अलंकार रूपात पूजा बांधली जाते। त्याच्यानंतर 10 ते 12 वाजेपासून धूप आरती पंचारती होते। त्याच्यानंतर 12 ते 3 विश्रांती। प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी 12 ते 3 देवावली, प्रत्येक शनिवारी 12 ते 3 देवाची घोडेवली पूजा होते। या कालखंडामध्ये 9 खंड पृथ्वी आणि 10वी खंड काशी प्रदक्षिणा करून नाथ परत 3 वाजता आपल्या दरबारी विराजमान होतात। त्याच्यानंतर 3ला पूजा उतरली जाते। 3 ते 4 आंघोळ होते। त्या काळातसुद्धा पंचामृत अभिषेक केला जातो। परत तिथून पुढे सूर्यास्तापर्यंत बैठी पूजा होते नाथांचे। आणि त्या कालावधीमध्ये सण उत्सव असेल, ज्यावेळी सण होतो, समजा जर श्रीकृष्ण जन्माष्टमी असेल तर त्यावेळेला श्रीकृष्णाच्या रूपात पूजा बांधली जाते। एकादश असेल तर पांडुरंगाच्या रूपात पूजा बांधली जाते। अशा वेगवेगळ्या म्हणजे दशावतारात त्याची पूजा बांधली जाते। सूर्यास्तानंतर 2 तास परत धूप आरती होते। धूप आरती पंचामृत धूप आरतीने पंचारती होते आणि 2 तासानंतर परत काकड आरती शेजारती होऊन देवाचा 11 वाजता पलंग घालून मंदिर बंद केलं जातं। असा दैनंदिन कार्यक्रम। ज्योतिबाचे दिवसातून 3 रूपे बदलतात असं आम्ही ऐकलेलं आहे। तर आमच्या प्रेक्षकांना सांगा की नेमकं त्यामागचं कारण काय? कसं आहे, पहिल्यांदा जे रूप जे आहे म्हणजे तुमच्या तरुणपण, बालपण हे वटवतारातच प्रकट झालेलं। परत तरुणपणात कसं असते, सकाळी 10 म्हणजे 9 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत जी पूजा बांधली जाते ती खडी पूजा बांधली जाते। दुपारची पूजा बांधली जाते ती बैठी पूजा बांधली जाते। आणि ज्या वेळेला शेजारती होते त्यावेळेला ती म्हणजे संध्याकाळच्या रूपात ती एकदम ओल्ड रूपात पूजा बांधली जाते। आज महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला ज्योतिबा हा नवसाला पावतो असं त्यांच्या श्रद्धेचं स्थान आहे। यामागील कारण काय असू शकतं? खरंच ज्योतिबा नवसाला पावतो? कारण का हा कुलाचार, कुलधर्मामधला हा प्रकार आहे। कुलाचार म्हणजे कसं आहे, शेवटी कसं आहे, कुलाचार करत असताना आपण हे 2 जे कर आहेत हे जोडलं आणि हे श्रीफरूपी मस्तक आहे हे जर जोडलं तर कुलाचार होतो। काय कुलाचार म्हणजे काय की आपल्या परंपरेनुसार ज्या त्या देवतांना कृतज्ञता वाहणे म्हणजे कुलाचार आहे। काय परंतु जी काही परंपरा चालत आलेली आहे आपल्या पूर्वजांच्यापासून ती सतत आपण काय झालेलं आहे, पूर्वी कसं होतं, पूर्वी सोर्स नव्हता किंवा ह्या शेतीच्या अवजारातून म्हणावाशी मशनरी नव्हते आणि खटाला त्यावेळेला पूर्वी भरपूर होते। 50-50 लोकांचं कुटुंब, एकत्रित कुटुंब होतं आणि त्यावेळेला कसं होतं, एकजुटीनं आपल्या शेतात राबत होते त्यामुळे त्यांना यायला वेळ गावत नव्हता। आणि त्यातून यायचं म्हटलं तर वर्षातून एकदा, कधी यायचं, वर्षातून एकदा पण नव्हे, 15 ते 20 वर्षातून एकदा येत होते। आपल्या आता तुम्ही धाराशिवकडचं म्हणताय किंवा लातूर बार्शीकडची लोक ही कधी येत होती,
15 ते 20 वर्षातून का त्यावेळी जरा लहान वयात लग्न होत होते. लग्न झाल्यानंतर एक बाबा कुलाचार वावर जत्रेला आपण कुलदेवताला जायचा एक प्रघात आहे आणि तो आपण प्रघात पूर्ण करावा अशा उद्देशाने ती येत होते. आणि त्यांना त्याच्यानंतर कधी यायची, त्याच्यानंतर ज्यावेळेला त्यांना मुलगा होईल किंवा मुलगी होईल त्यांच्या लग्नातच ती यायची. असा प्रकार होता. पण त्या काळात जे आपल्या शेतामध्ये जे काय पिकलेलं आहे, धान्य असेल किंवा तुमच्या कालवणाचं काय असेल, उडीद मटका चवळी काय जे जे काय असेल, हे पसावर जे आपल्या डोक्यावर स्वतः घेऊन येत होते. आणि त्यातून जे आल्यानंतर कसं होतं, नुसतं येण्यापुरतं इथं गाडी होती पण परत जायला गाडी नसायची, म्हणून इथं ती मुक्कामलाच राहायची. आणि ती पसावर आणल्याला ते इथं राहून त्यांची व्यवस्था व्यवस्थित करून त्यावेळेला पूर्वज आमचे म्हणजे समाधानी होते. आणि ते सुद्धा कारण का तिथं गेल्यानंतर इथं आल्यानंतर आम्ही त्यांची का सेवा करतो, तिथं गेल्यानंतर तिथं असणाऱ्या ज्योतिबा ज्यांचा ज्यांचं कुलदैवत आहे त्यांना प्रत्येक घरात आम्हाला ते फिरून दाखवत होतं. तिथला काय जो मिळेल तो बोजा त्यांच्या घरी ठेवून हेतोपातूर पोच करायची व्यवस्था ती करत होते. त्यामुळं आम्हाला म्हणजे त्यांच्या आमच्यात हे ऋणानुबंध हे पूर्वीपासून आहे.